बाप्पा मोरया. आपण घरात गणपतीच्या टीजर लॉन्चला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या चित्रपटाचे निर्माते आहेत नवदीप गांगुर्डेकर सर. नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे. आणि घरात गणपती करताना म्हणजे कसा अनुभव होता, कारण एवढ्या सगळ्या कलाकारांची खरी तुम्ही एकत्र कलाकारांना घेऊन गेला होता, तर तो अनुभव काय होता? अनुभव तर खूपच सुंदर होता, कारण का 14 लोकांना एकत्र आणणं ही सोपी गोष्ट नाही. त्यात मराठीमध्ये एवढी मोठी नावं मला नाही वाटत एकत्र कुठल्या पिक्चरमध्ये आपण बघितलं असेल. सो त्यांना एकत्र आणणं, त्यांच्याबरोबर 50 दिवस शूट करणं, ते 3 स्केड्यूल झाले आमचे 3 महिन्यामध्ये. आणि आय थिंक माझ्या पहिल्या पिक्चरमध्ये मी खूप लकी समजतो की एवढे मोठे लिडर्स माझ्या पिक्चरमध्ये काम करत आहेत, कारण का त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. आणि अजिंक्य देव आणि आपल्या आशिष ताई यांच्याबरोबर काय काम करताना ॲक्च्युली आय वॉज म्हणजे खरं तुम्हाला सांगायचं होता मी थोडा नर्वस होतो, कारण का अजिंक्य देव आणि आशिष हे इतकी मोठी नावं आहेत आणि त्यांना सेटवरती येऊन त्यांना तुला डिरेक्ट करायचं आहे. सो मनामध्ये थोडी कुठेतरी असं दडपण होतं, पण त्यांनी इतकं सुंदर सांभाळून घेतलं, कारण का त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की अश्विनी मॅमनी मला हे सांगितलं होतं की तू फिल्मचा डिरेक्टर आहेस आणि या फिल्ममध्ये हे एक कॅरेक्टर मी करतो, त्यामुळे ते कॅरेक्टर आपण दोघांनी मिळून शोधलं पाहिजे, जे आम्ही सेटवरती मी नॅव्हिगेटेड आणि आम्ही ते त्यांचं कॅरेक्टर तसं असलं पाहिजे. आणि मेन म्हणजे तर त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला होता की कुठेही काही चूक झाली किंवा तुला असं वाटतंय की हे कॅरेक्टर आपलं घडतंय तर तू मला बिंदास येऊन सांग. आणि असं नव्हतं की मी 2 टेक नाही नंतर काम नाही करणार, 3 टेक नंतर काम नाही करणार, बिलकुल पण नाही. दोघांनी फार मला सांभाळून घेतलं, उलटं मला त्यांच्या एक्सपिरियन्समधल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि कोकणात शूटिंग केलं नाही आहे आणि केरळमध्ये केलेलं आहे. कोकणात खरं तर आपल्या गणपतीचा मोठा गणेशोत्सव आपण साजरा करतो, हे म्हणजे केरळमध्ये जाण्याचं काय कारण? ॲक्च्युली कोकणात शूटिंग केलेलं आहे, ते गुहागर आणि पालशेत आणि दाभोळ इकडे केलेलं आहे आम्ही शूटिंग. आणि केरळमध्ये केरळमध्ये आम्ही जे शूट केलं आहे ते फक्त घराचं पार्ट केलेलं आहे, कारण का एवढ्या 14 लोकांना घेऊन म्हणजे ते किती सुंदर दिसतात एका फ्रेममध्ये, आणि त्यांना एकत्र आणल्यानंतर त्या ग्रँजरचं घर पाहिजे, तर ते आम्हाला कोकणात असं त्या मोठ्या प्रमाणे कुठे मिळालं नाही. सो एक क्रिएटिव्ह कॉल घेतला, नक्कीनी आम्हाला ते केरळामध्ये मिळालं आणि विथ सगळ्यांचे डेट्स मॅनेज करून. सो आमच्याकडे असा पण टाईम नव्हता की आपण सेट बांधूया किंवा 14 जणांच्या डेट्स एकत्र आणणं हा एक मोठा टास्क होता आमच्यासाठी. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला त्या ॲटलिस्ट केरळामध्ये ते घर मिळालं आणि आम्ही तिथे शूट केलं. आणि गणेशोत्सव आणि तुमचं काय नातं आहे? म्हणजे प्रत्येक तुमच्याही घरी तुम्ही म्हणालात 75 वर्ष तुम्ही गणपती घरी येतो, तर ते थोडा अटॅचमेंट विषय म्हणजे प्रत्येकाचीच अटॅचमेंट. म्हणजे गणपती बाप्पा मला फेवरेट आहे. म्हणजे आता हे तर म्हणजे मी माझ्या पहिला पिक्चरच गणपती बाप्पावरती करतो. मेन मला असं वाटतं की एक मी जे म्हणजे माझ्या जनरेशनने जे अनुभवलं आहे एकत्र कुटुंब येऊन जी मजा मस्ती होते, ते मला असं वाटतं आत्ता नवीन जनरेशनला कुठे अनुभवायला मिळत नाही आहे. आणि माझं असं होतं की जे आम्ही माझ्या मस्तीने जे माझा एक्सपिरियन्स आहे तो जर आपण लोकांपर्यंत नेला आणि नवीन जनरेशनला दाखवलं की पूर्वी एकत्र असणारं कुटुंब कसं असायचं आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. म्हणजे आजच्या जगामध्ये जर आपल्या जे बिझी लाईफ आहे किंवा आपल्याकडे जे एवढे प्रॉब्लेम्स चाललेले आहेत वर्ल्डमध्ये, त्याच्यामध्ये कुटुंब हे किती महत्त्वाचा भाग आहे हा मला कुठेतरी दाखवायचा होता आणि तो मी प्रयत्न केलेला आहे. आणि जसं तुम्ही बोलला की 75 वर्षापासून म्हणजे गणपती येत आहे. कोल्हापूरला आमच्याकडे गणपती असायचा, आजूबाजूला नंतर ते आत्ता 3 वर्षापासून ते आमच्याकडे मी बघतोय, कारण का घरात 2 गणपती झाले नाही पाहिजे. म्हणून आजीनी सांगितलं होतं की जेव्हा आपण तुझं लग्न होईल तेव्हा तू गणपती आपण मुंबईला शिफ्ट करू, कारण का आजोबानंतर बघायला कोण असतं पुढची पिढी म्हणजे कोण. तर
75 वर्ष जरी गणपती असेल तरी 30 वर्ष माझा अनुभव आहे गणपतीचा. सो आणि मला फार मजा येते. म्हणजे आमच्याकडे पण इथे मुंबईला आता गणपती आणल्यानंतर किंवा कोल्हापूरला गणपती असायचा, सुट्टी काढून जा, 7 दिवस मजा करा. मी आजोबांच्या बाजूला उभा असायचो कायम, की म्हणजे मला पूजा करायला द्या, किंवा मी त्यांच्याकडनं ते शिकलेलो आहोत. सो तो एक आधीपासूनचा एक उत्साह होता जो आय थिंक मी पिक्चरमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मेन गोष्ट मला असं वाटतं म्हणजे की आत्तापर्यंत ना गणपतीची फार गाणी आली, पण गणपती उत्सवावरती कुठलाही चित्रपट आलेला नाही. सो या चित्रपटात ना तुम्हाला नक्कीच एक गणपतीची काही रिवाज असतात किंवा गणपती कसा साजरा केला जातो सो ते नक्की बघायला मिळेल. म्हणजे गौरी गणपती आलं किंवा नैवेद्याचं कसं आहे, एक बॅकड्रॉप पूर्ण गणपती फेस्टिवलचा आहे जो आपण अनुभवतो तो आपण आता पडद्यावरती बघायला. आणि तरुण येणाऱ्या पिढीलाही गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण हा चित्रपट ठरेल. प्रेक्षकांना काय आव्हान करायचं 26 जुलैला चित्रपट? प्रेक्षकांना एवढंच आव्हान आहे की हा फार तुमच्या आणि माझ्या घरातल्या कुटुंबाचा पिक्चर आहे. तुम्हाला नक्की, मला गॅरंटी आहे की तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल त्या तुम्हाला त्या 14 कॅरेक्टर्सपैकी एक असा कॅरेक्टर नक्की सापडेल जो तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकाल. आणि इट्स अ फॅमिली ड्रामा येस, बट तेवढीच मजा मस्ती आहे, सुंदर गाणी आहेत. तर एक होलसम म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या आजोबाजींपर्यंत हा चित्रपट पूर्ण सहकुटुंब तुम्ही बघू शकता. त्यामुळे 26 जुलैला नक्की हा चित्रपट तुम्हाला. धन्यवाद.